जीवित तू मुझको कर दे। सूखी है ये धरती और टूटी है ये आशा, आओ पावन आत्मा जीवित तू मुझको कर दे। सूखी है ये धरती और टूटी है ये आशा, तेरे बिन ना जी सकेंगे हम, तू ही है मुक्तिदाता। मिट जाएगा हम सब कदम, मेरा ये मन है प्यासा। ओ जीवन जल बहता जल बहता जल, ओ जीवन जल बहता जल बहता जल, ओ जीवन जल बहता जल बहता जल, ओ जीवन जल बहता जल बहता जल। जीवन जल तू आजा, दे तू अपना वरदान, तेरे जैसा साथी मिलेगा हमको कहाँ। जीवन जल तू आजा, दे तू अपना वरदान, तेरे जैसा साथी मिलेगा हमको कहाँ। तेरे बिन ना जी सकेंगे हम, तू ही है मुक्तिदाता। मिट जाएगा हम सब का गम, तेरा ये मन है प्यासा। ओ जीवन जल बहता जल बहता जल, ओ जीवन जल बहता जल बहता जल, ओ जीवन जल बहता जल बहता जल, ओ जीवन जल बहता जल बहता जल। प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. महाराष्ट्र प्रादेशिक धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती जनांना प्रेमपूर्वक अभिवादन. मी लुसी फर्नांडिस, गिरीस वसई कॅरिझमॅटिक प्रार्थना संघाची सभासद. पेंटेकॉस्ट सोहळा जवळ येत आहे. आज नोवेनाचा 7वा दिवस. आजचा विषय आहे आंतरिक आरोग्य. आपण नेहमीप्रमाणे परमेश्वराला गौरव, स्तुती, आराधनेने सुरुवात करूया. आज त्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत नानभाट वसई येथील कॅरिझमॅटिक प्रार्थना संघाचे सभासद. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गॉड इज गुड ऑल द टाइम, ऑल द टाइम. गॉड इज गुड. पेंटेकॉस्टच्या ह्या नवेनासाठी ज्या ज्या उपकरणाद्वारे, ज्या ज्या माध्यमाद्वारे आपण ह्या नवेनामध्ये सहभागी झालेले आहात, आपल्या सर्वांचे मी प्रभूमध्ये स्वागत करत आहे. हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया. हालेलुया. सूर्य आराधना सुरू करण्या अगोदर जो राजांचा राजा, प्रभूचा प्रभू, त्याला भाकरी रूपामध्ये आपण आपल्यामध्ये आमंत्रित करूया. अगदी अंतकरणाने नम्र होऊन आपण त्याला वंदन करूया. हालेलुया हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड ऑल द टाइम, ऑल द टाइम. गॉड इज गुड. हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया. हालेलुया. या राजाच्या राजाला स्तुती देण्यासाठी सज्ज होऊया. अगदी क्षणभर शांत होऊया. विचलित झालेलं आपलं मन भाकरीमध्ये उपस्थित असलेल्या ह्या प्रभूकडे एकाग्र करूया. सर्व विचार, सर्व टेन्शन, सध्या स्थितीची जी भीती आपल्या मनात आहे, सर्व बाजूला सारूया व मुक्त कंठाने त्या प्रभूला स्तुती देण्यासाठी आपलं तन, आपलं मन, आपलं प्रत्येक अवयव आपण रेडी करूया.
Jesus, provision. Jesus, O Lord. सर्व काही बाजूला सारून फक्त प्रभू आणि मी त्याला आपण स्तुती देऊया. Jesus. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. भाकरीतील उपस्थित असलेल्या परमेश्वराला जोरदार टाळ्या देऊन आपण उंचावूया. Thank you, थँक यू लॉर्ड जीसस, ग्लोरीफाय जीसस, हालेलुया, हालेलुया, हालेलुया लॉर्ड जीसस, हालेलुया, प्रेज यू लॉर्ड जीसस, ग्लोरीफाय जीसस, हालेलुया, हालेलुया. Hallelujah. स्तोत्र 146 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचे स्तवन करा हे माझ्या जीवा, परमेश्वराचे स्तवन कर. हालेलुया, Hallelujah. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. हालेलुया, Hallelujah. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. स्तोत्रसार किती सुंदर रीते आपल्याला सांगत आहे की जोपर्यंत माझं अस्तित्व आहे तोपर्यंत मी परमेश्वराची स्तोत्र गाईन, त्याला स्तुती देईल. कारण परमेश्वराने आपल्याला अनेक कारण, अनेक गोष्टी दिलेल्या आहेत जे त्याच्या स्तुती करण्यासाठी लायक आहेत. हालेलुया, परमेश्वराने अनंत उपकार आपल्यावर केलेले आहेत ज्यासाठी तो स्तुती योग्य आहे. हालेलुया, म्हणून आपल्या जसं स्तोत्रकार सांगत आहे तसं आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपण परमेश्वराला स्तुती दिली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, त्याला जे जे कार दिला पाहिजे कारण तो सर्व स्तुतीस, सर्व प्रशंसे, सर्व आराधनेस पात्र परमेश्वर आहे. हालेलुया, कारण तो आपल्यावर प्रेम करणारा उत्तम परमेश्वर आहे. हालेलुया, आपलं रक्षण करणारा उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया, आपल्याला साथ देणारा आपला मित्र आहे. हालेलुया, आपल्यावर प्रेम करणारा उत्तम पिता आहे. हालेलुया, त्याची माया आईपेक्षाही मोठी आहे. हालेलुया, हालेलुया, अशा या प्रेमळ प्रभूला आपण जोरदार उंचावूया, त्याला गौरवूया, त्याला स्तुती देऊया. थँक्यू लॉर्ड जीसस, ग्लोरीफाय यू जीसस, हालेलुया, हालेलुया लॉर्ड जीसस, ऑल ग्लोरी टू यू जीसस, हालेलुया, हालेलुया. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे, मिळतो दानाचा आनंद, त्यांना मिळतो दानाचा आनंद. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूची सर्व वचने प्रीतीने अनुकरणे
Thank you, Lord Jesus. Glorify Jesus. खरोखर तू सर्व स्तुती, सर्व प्रशंसेस पात्र परमेश्वर, आता आमचा देव, आमचा पिता, आमचा सामर्थ्य, आमचा उंच दुर्ग, आमचा खडक, आमची सुरक्षित जागा आहे. आम्ही तुला उत्साहितो, तुला गौरवितो, तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड जीसस. कारण तू सर्व स्तुती, सर्व प्रशंसेस पात्र परमेश्वर आहे. हालेलुया, 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 लॉर्ड जीसस. Glory to all glory to you, Lord Jesus. Hallelujah, hallelujah. Hosanna in the highest, Lord Jesus. Hallelujah, hallelujah, Hallelujah. hallelujah, Hallelujah. hallelujah, Hallelujah. 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 इतिहासाचं पहिलं पुस्तक अध्याय 29 वचन 11 मध्ये म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हालेलुया. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. हालेलुया. पुढे वचन 13 मध्ये म्हटलेलं आहे की तर आता माझ्या देवा, आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रभू सर्व स्तुती, सर्व प्रशंसेस पात्र आहे, कारण त्याने आपल्याला अनेक अशी कारणं दिलेली आहेत त्याची स्तुती करण्यासाठी. हालेलुया. आपल्या आजूबाजूला जी भयपद परिस्थिती आहे, परमेश्वराने त्या सर्व गोष्टीतून आपल्याला वाचवलेलं आहे. हालेलुया. कारण स्तोत्र 23 मध्ये म्हटलेलं आहे की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या जोडीला आहे. हालेलुया. तुझी आकडी व तुझी काठी माझ्या जोडीला आहे. हालेलुया. ती मला आधार देणारी आहेत. हालेलुया. खरोखर परमेश्वर तू माझा आधार आहे. तुझ्या विना आम्ही निराधार आहोत प्रभू परमेश्वरा. तुझ्या विना आमचं अस्तित्व शून्य आहे प्रभू परमेश्वरा, कारण आम्ही तुझी निर्मिती आहोत. हे चराचर तुझी निर्मिती आहेत. म्हणून या सर्व चराचराच्या जोडीला मिळून मुक्त कंठाने या क्षणाला आम्ही तुझी स्तुती गातो, तुला उंचावितो, तुला गौरवितो. गॉड जीसस, थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया लॉर्ड. ग्लोरी टू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. Hosanna in the space. सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. हालेलुया, 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 हालेलुया. यीशु ही सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण. यीशु ही सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण. पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम हमें वह करते हैं. पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम हमें वह करते हैं. सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के, करे महिमा उसकी. सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया. तो आओ गाए हम झूम झूम के,
द्वेष घृणा की भावना त्याग के रहे हम शांति से। यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांटे सभी को वही। यीशु देते हैं अपनी शांति, आओ बांटे सभी को वही। सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया, तो आओ गाए हम झूम झूम के करे महिमा उसकी। सारी सृष्टि पुकारे गाए हालेलुया, तो आओ गाए हम झूम झूम के करे महिमा उसकी। Hallelujah, 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 हालेलुया जीसस ग्लोरीफाय सर्वसमर्थ परमेश्वर आम्ही तुला उत्साहित तुला गौरवाच्या तुझ्या नावाला धन्यवाद। ओलिया रबांदारिया रा 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 कशिया दारिया रा रा येशू 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 हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रभूला आपण स्तुतीचा यज्ञ दिलेला आहे। ही वेळ आहे अगदी त्याच्या चरणाशी जाण्याची। प्रभू शिष्यांना तू वचन दिलेस की मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, तर सत्याचा कैवारी आत्मा मी तुम्हाला देईल। प्रभू तुझ्या जाण्यानंतर माडीवर शिष्य भयभीत होऊन बसलेले होते। आज काही अंशी आमची देखील तीच परिस्थिती आहे प्रभू। प्रभू बाहेर जी परिस्थिती चाललेली आहे, आम्ही आमच्या घरामध्ये त्या शिष्याप्रमाणे बंद झालेला आहोत। पण प्रभू परमेश्वरा, पेंटेकॉस्टच्या दिवशी तुझ्या सामर्थ्याचा आत्मा तू त्यांना दिलास, त्यांच्यातली सर्व भीती तू काढून टाकलीस। तू सामर्थ्याचा आत्मा आमच्या बाप्तिस्माच्या वेळेला तू आम्हाला दिलास। पण प्रभू परमेश्वर, हे दैनंदिन जीवन जगत असताना प्रभू ते सामर्थ्य आम्ही गमावून बसलेलो आहोत। आज आम्ही आमचे हात तुझ्या समोर पसरत आहोत प्रभू परमेश्वर। हे पवित्र आत्मा आम्ही तुला विनवणी करत आहोत, हे तुझं सामर्थ्य घेऊन आम्हावर पुन्हा। कारण वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, भित्रेपणाचा नाही। त्या सामर्थ्याला आपण आपल्यामध्ये आमंत्रित करूया। हे पवित्र आत्म्या, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला नखशिखांत भरून काढ पवित्र आत्म्या। होली यार बंदारी यार रा 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 कशी अंदारी यार रा 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 होली यार बंदारी यार रा 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 रा। ये पवित्र आत्मा, कम होली स्पिरिट शी यार बंदारी यार रा 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 होली यार बंदारी यार रा रा रा। आत्म्या कैवारी दान घेऊन ये, आत्म्या कैवारी दान घेऊन ये। सेवेचे दान घेऊन येतो, सर्वांची सेवा करण्यास। श्रद्धेचे दान घेऊन येतो, श्रद्धेने जीवन
जगण्या सेवेचे दान घेऊन ये तू सर्वांची सेवा करण्या श्रद्धेचे दान घेऊन ये तू श्रद्धेने जीवन जगण्या ये आत्म्या कैवारी दान घेऊन ये आत्म्या कैवारी दान घेऊन दान घेऊन दान घेऊन पवित्र 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 जो होता जो आहे व जो असणार आहे आमेन. तो म्हणतो सर्व समर्थ परमेश्वर तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे. राजा शमूएल 1 मध्ये अध्याय 2 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही. होय खरोखर परमेश्वरा तुझ्यासारखा कोणीच नाही प्रभू परमेश्वरा. तुझ्यासारखा कोणी नव्हता कोणी नाही आणि कोणी असणारही नाही प्रभू परमेश्वरा. तू एकमेव द्वितीय आहे प्रभू परमेश्वर. तू आदि अंत आहेस. तू अल्फा ओमेगा आहे. तू सुरुवात तू शेवट आहे. सर्व तुझ्यापासून आणि तुझ्यापर्यंत आहे प्रभू परमेश्वर. हे प्रभू परमेश्वर आहे चराचर आम्ही सर्व तुझी निर्मिती आहोत. तुझ्या वागण्याप्रमाणे प्रभू परमेश्वर आम्ही जगत आहोत. प्रभू परमेश्वरा तू कुंभार आहेस व आमच्या जीवनाला वळण देणारा आकार देणारा तूच परमेश्वर आहेस. तू आमचं जीवन आहे प्रभू परमेश्वर. तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू परमेश्वर. तुझं नाव सर्व समर्थ आहे. तुझ्या नावात शक्ती आहे. तुझ्या नावात ताकद आहे. तुझ्या नावात सामर्थ्य आहे. तुझ्या नावात चमत्कार आहे. तुझ्या नावात आशीर्वाद आहे. तुझ्या नावात कृपा आहे. सामर्थ्यशाली परमेश्वरा कारण तुझं नाव सर्व नावाहून थोर आहे. त्या तुझ्या नावाला या क्षणाला आम्ही आराधित आहोत प्रभू परमेश्वरा. अन्य भाषेमध्ये या क्षणाला तुला आम्ही आराधना देतात. होलिया रखारिया ला ला रिया रा बहांगारिया रबारिया रा 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 बहांगारिया रा 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 कशियलिया रा होलिया रा बहांगारिया रा रा कशियंगारिया रा. होली लॉर्ड होली लॉर्ड होली लॉर्ड होली लॉर्ड. येशू 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 येशू. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. प्यार है तुझसे प्यार है तुझसे प्यार है यीशु. प्यार है तुझसे प्यार है तुझसे प्यार है यीशु. हालेलुया हालेलुया
तेरी नया दिन दिखाता है। ढाल बनकर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है। जब मैं गिरूं मुझे उठाता है। प्यार है तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु। प्यार है तुझसे प्यार है, तुझसे प्यार है यीशु। हालेलुया, 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 ह्या पवित्र क्षणामध्ये भाकरीच्या रूपात उपस्थित असलेल्या प्रभूच्या सानिध्यात शांतपणे आपण बसूया. त्याच्या अस्तित्वाचा आपण अनुभव घेऊया. आभारी नानभाट प्रार्थना संघ आपल्या सुमधुर गायनाने व स्तुती आराधनेने आपण आम्हाला देवाच्या राजासनाजवळ आणून ठेवले. धन्यवाद. प्रिय बंधू भगिनींनो, आता वेळ आहे निरूपणाची. आता आपणासमोर येत आहेत फादर रॉबिन डायस, वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे चेअरमन व गिरीस प्रार्थना संघाचे आध्यात्मिक सल्लागार. चला तर आपण त्यांचे निरूपण ऐकूया. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. महाराष्ट्र प्रदेशातील जे आपले मराठी भाषिक धर्म प्रांत आहेत त्यामधील सर्व भाविकांना माझा नमस्कार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा आपला विषय आहे आंतरिक आरोग्य. आपण सुरुवात योहानाचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 10 या वचनानं करूया. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करण्यासाठी येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. त्याचप्रमाणे इर्म्या संदेष्टा अध्याय 29:11 मध्ये म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना प्रभूनं जीवनाची महान देणगी दिलेली आहे आणि आपण सर्वांनी विपुलपणे जीवन जगावं अशी देवाची इच्छा आहे. परंतु वास्तव काय आहे? वास्तव आपल्याला निराळच दिसतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर काही ना काही उणीव आपल्याला भासते. पाप आणि आजार ह्यांच्यामध्ये एक असा एक भाग आहे, त्याला आपण दुर्बळता म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला इन्फर्मिटीज असं म्हणतात. समाजामध्ये वावरताना आपण ह्या इन्फर्मिटीज किंवा दुर्बळता ज्या आहेत त्या झाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या चेहऱ्यावरती एक मुखवटा घालून आपण फिरत असतो. असं म्हणतात, झाकली मूठ 1.25 लाखाची. तसे आपल्या ज्या उणिवा आहेत त्या कदाचित आपल्या कुटुंबियांना माहिती असतात किंवा नसतातही,
अनेक वेळेला माहिती नसतात, परंतु समाजामध्ये इतरांना त्या माहीत नसतात. म्हणून आपल्या चेहऱ्यावरती एक मुखवटा असतो, म्हणून दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं असं म्हटलं जातं. परंतु प्रभूची इच्छा अशी नाही की आपण मुखवटे घालून आपल्या उणीवा, आपली दुर्बळता आपण झाकून टाकावी. आणि ह्या दुर्बळता किंवा इन्फर्मिटीज का आलेल्या आहेत ते आपण थोडंसं तपासून पाहूया. अगदी आईच्या उदरामध्ये ज्या क्षणी आपली घडण होऊ लागते त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत आत्तापर्यंत जे काय आपलं वय असेल तोपर्यंत आपल्या जीवनावर अनेक प्रकारचे आघात झालेले असतात. मला माझ्या जीवनातील, शालेय जीवनातील एक प्रसंग इथं कथन करावासं वाटतो. मी सुरुवातीला सांगतो की सुरुवातीला शाळेमध्ये असताना मी तितका हुशार नव्हतो. त्यामुळं चौथीमध्ये असताना त्यावेळेला केंद्राची परीक्षा म्हणून आम्हाला सांगण्यात आलं की केंद्राची परीक्षा आहे. आम्हाला त्यावेळेला वाटलं की केंद्र म्हणजे काही चंद्रावरती वगैरे काय असेल का, परंतु आम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये नेऊन तिथं ती परीक्षा घेण्यात आली. त्यावेळेला मी अभ्यासामध्ये कच्चा होतो आणि वर्गामध्ये शेवटून दुसरा माझा नंबर यायचा, शेवटून दुसरा. मला थोडंसं बरं वाटायचं की माझ्या मागे कोणतरी दुसरा आहे. त्या परीक्षेमध्ये पेपर जड होता असं आम्हाला वाटलं, कारण आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्याच शिक्षिका होत्या, त्या आम्हाला उत्तरं सांगत होते, पण ती उत्तरंसुद्धा आम्हाला लिहिता येत नव्हती. आणि म्हणून आमच्या वर्गातील बरेचशी मुलं ही फेल झाली, नापास झाली. आणि ज्या वेळेला हे घरी माहीत पडलं त्यावेळेला एक प्रतिष्ठित व्यक्ती मला भेटायला आली आणि तिला जेव्हा माझ्या आईनं सांगितलं की हा रॉबिन चौथीला फेल झाला, त्यावेळेला त्या व्यक्तीनं इंग्लिशमध्ये एक वाक्य म्हटलं, शेम ऑन यू. आता तिथे उपस्थित असलेल्या माझ्या आईला आणि इतरांना देखील समजलं नाही त्या शब्दाचा, त्या वाक्याचा काय अर्थ होता. मी तसाच बाहेर आलो, खूप निराश झालो होतो आणि मला तो प्रसंग अद्याप आठवतो, म्हणून मी तो तुमच्यासमोर कथन करत आहे. कारण मला माहिती आहे की त्याचा माझ्या जीवनावरती थोडासा परिणाम झाला. मी म्हणे थोडासा नाही, बराचसा झाला असणार. कारण माझ्यामध्ये त्यावेळेला मग एक न्यूनगंड तयार झाला की शेम ऑन यू, फक्त परीक्षेत नापास झालो म्हणून मला लाज वाटायला हवी. सुदैवानं ते पालक ज्यांची मुलं नापास झाली होती ते प्रिन्सिपलकडे गेले आणि मग सर्वांना पास करण्यात आलं, प्रमोट करण्यात आलं. तो भाग निराळा. परंतु त्या वाक्याने माझ्या जीवनावरती कुठेतरी आघात केलेला होता. प्रिय बंधूंनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारे आघात होत असतात, परंतु देव आपल्याबरोबर असतो आणि ह्या सर्वांमधून तो आपल्याला सावरत असतो. त्यानंतर मला आठवतं की मी नंतर वर्गामध्ये प्रगती करत गेलो आणि 8वीमध्ये मी पहिल्या क्रमांकावरती आलो. परंतु ते वाक्य मला अद्याप आठवतं, म्हणजेच आपल्या मुखातून निघणारा एखादा शब्द किंवा वाक्य हे दुसऱ्या माणसाच्या जीवनावर कसा दुष्परिणाम घडवून आणू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. कुटुंबामध्ये अचानक आलेलं मरण, तरुणपणी एखादा माणूस मरण पावतो, त्यामुळे घरामध्ये असलेल्या व्यक्तींवरती मानसिक आघात होतो. एखाद्या कठीण प्रसंगामध्ये त्याला सामोरे जाताना एक प्रकारची भीती निर्माण होत असते. हे असे प्रसंग आपल्या जीवनावरती आघात करत असतात आणि त्याचा आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम होत असतो आणि म्हणून आपल्याला आंतरिक आरोग्याची गरज असते. ह्या कटू आठवणी प्रार्थना, परिवर्तन किंवा मानसोपचाराने देखील बऱ्या होत नाहीत. फक्त आणि फक्त येशूच या जखमा बऱ्या करू शकतो, कारण तो आपल्याला विपुल प्रमाणात जीवन देण्यासाठी या जगामध्ये आलेला होता.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण ह्या क्लेशदायक आठवणी ह्या प्रभूच्या चरणाशी आणल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्या तशाच राहतात. हा अनुभव आहे. ह्यासाठी आंतरिक आरोग्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण येशूला आपल्या जीवनामध्ये प्रवेश देतो त्यावेळेला आंतरिक आरोग्याचा अनुभव आपल्याला येऊ लागतो. येशू आपल्या जीवनातील ह्या दुःखदायक आठवणी हळूवारपणे उघडतो. जसे एखादा कांदा असतो, त्याची वेगवेगळी पातं असतात. एक एक पात काढल्यानंतर अगदी आपण त्या गाभ्यामध्ये पोचत असतो. तसा आपण एखाद्या रिट्रीटमध्ये किंवा दैनंदिन प्रार्थना करत असताना हळूवारपणे जर आपण आपले जे प्रश्न आहेत, आपले क्लेश आहेत, आपल्या ज्या त्रासदायक आठवणी आहेत, ह्या प्रभूच्या चरणाशी आणल्या आणि प्रभूला सांगितलं की ह्या तू दूर कर, ह्याच्यातून मला मुक्त कर, तर प्रभू ते करण्यास तयार असतो. एखादा सायकॅट्रिस्ट हे आपल्याला करू शकणार नाही. ते कदाचित औषध देतील किंवा काही एक्सरसाइज देतील, परंतु हे जे क्लेशदायक आठवणी असतात, मेमरीज असतात, त्या फक्त आणि फक्त येशूच बऱ्या करू शकतो. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल? आपणास काही गोष्टी ज्या आपण करत आलेलो होतो त्या आता बंद कराव्या लागतील. वी हॅव टू अनलर्न समथिंग दॅट वी हॅव लर्न्ड. एखादी प्रतिक्रिया आपण आतापर्यंत देत आलो असो, त्या अगदी विरुद्ध प्रतिक्रिया आपण देणं आवश्यक आहे. एका सिस्टरांचा अनुभव इथे मला कथन करावासा वाटतो. ज्या वेळेला त्यांची नेमणूक एका वेगळ्या दुसऱ्या कॉन्व्हेंटमध्ये झाली, त्यांच्या दुसऱ्या शाखेमध्ये झाली, त्यावेळेला तेथे असलेल्या प्रिन्सिपल ह्या त्यांचा द्वेष करू लागल्या. कारण ह्या सिस्टर खूप हुशार होत्या. तिथे गेल्यानंतर तिथं त्या सिस्टरांना वाटलं की आता ही सिस्टर इथं आलेली आहे, ही खूप शिकलेली आहे, आता मला जास्त मान मिळणार नाही, किंवा तिच्या मनामध्ये न्यूनगंड तयार झाला. त्यामुळं पहिल्या दिवसापासून त्या प्रिन्सिपल सिस्टरने ह्या सिस्टरांचा खूप छळ करायला सुरुवात केली. आणि मग ह्या सिस्टरांनी ठरवलं की मला ह्या सिस्टरांचा बदला घ्यायचा आहे. परंतु त्यांनी बदला कसा घेतला? त्यांनी त्यांच्यावर रागावून किंवा त्यांना उलट त्रास देऊन त्यांनी बदला घेतला नाही. त्या सिस्टर त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करू लागल्या, त्यांना वेळोवेळी मदत करू लागल्या. जेव्हा त्या अडचणीत असतील तेव्हा अगदी आउट ऑफ वे जाऊन, अगदी त्याग करून त्या ठिकाणी त्या सिस्टरांना त्या मदत करू लागल्या. हळूहळू त्या सिस्टरांना कळू लागलं, अरे ज्या सिस्टरना मी इतका त्रास दिला, ती सिस्टर तर मला मदत करते, माझ्यावर प्रेम करते. आणि तिच्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागला. तिच्या मनामध्ये ज्या जखमा होत्या त्या बऱ्या झाल्या. आणि त्या सिस्टर आणि ह्या सिस्टर आता अगदी जवळच्या मैत्रिणी बनलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला जर आंतरिक आरोग्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला देखील आत्तापर्यंत ज्या प्रतिक्रिया आपण देत होत्या, समजा एखाद्याने आपला अपमान केला तर आपण असे प्रसंग शोधतो की त्या व्यक्तीला मला कधी संधी मिळेल जेव्हा मी त्याचा किंवा तिचा अपमान करीन. तर आपल्याला जर आंतरिक आरोग्य हवं असेल तर हे पॅटर्न आपल्याला बदलावं लागेल. कारण जर आपण त्या व्यक्तीचा बदला घेतला तर लक्षात घ्या की आपण त्या व्यक्तीला इजा पोहोचवत असताना आपण स्वतःला देखील इजा पोहोचवत असतो. आणि म्हणून आपल्याला आंतरिक आरोग्याची गरज असते. आपणास काही गोष्टीमध्ये बदल करावा लागेल. एकदा आपल्याला जाणीव झाली की ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि ज्या चुकीच्या गोष्टी मी आतापर्यंत शिकलेलो होतो, ज्या प्रतिक्रिया मी द्यायला नको होत्या त्या मी देत होतो, त्या मला बदलाव्या लागतील. ह्या ठिकाणी मला
आणखीन एका सिस्टरांचा सत्य अनुभव सांगावासा वाटतो. फादर रॉबर्ट ग्रँडिस यांचं एक सुंदर असं पुस्तक आहे, हिलिंग थ्रू द युकरिस्ट. त्यामध्ये त्यांनी हा प्रसंग कथन केलेला आहे. तो प्रसंग खूप मोठा आहे, परंतु संक्षिप्तरित्या मी तुमच्यासमोर तो सादर करत आहे. एका कॉन्व्हेंटमध्ये ह्या सिस्टर असताना त्या जिन्यावरून खाली पडल्या आणि त्यांच्या पाठीच्या कण्याला 3 ठिकाणी इजा झाली. 3 ठिकाणी तो मोडला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांनी चुकीचं निदान केलं. त्यांना त्यांचा आजार व्यवस्थित समजला नाही आणि त्यांच्यावर चुकीचे उपचार झाल्यामुळं सिस्टर हळूहळू चालता येईनाशा झाल्या. त्यांना चालता येईना म्हणून त्यांना व्हीलचेअरमध्ये घालण्यात आलं आणि त्यामध्ये आणखीन भरीसभर म्हणून त्यांच्या प्रमुख सिस्टरांना वाटलं की ह्या सिस्टर ढोंग करत आहेत. म्हणून ह्या सिस्टरांच्या मनामध्ये आपल्या सुपिरियर्सविषयी, प्रमुख सिस्टरांविषयी प्रचंड राग होता आणि अशा स्थितीमध्ये असताना त्या व्हीलचेअरमध्ये अनेक महिने त्यांनी काढले. हळूहळू त्यांना इतर आजार जडू लागले, कारण त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण झालेला होता. हळूहळू त्यांची दृष्टी कमी होऊ लागली, त्यांना ऐकू येईना असं झालं आणि भरीसभर म्हणून त्यांना हिस्टेरेक्टॉमी म्हणजे त्यांचं गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन त्यांच्यावर करण्यात आलं. ह्या सर्वांचा परिणाम त्या सिस्टरांवरती झालेला होता. एके दिवशी ह्या सिस्टर रिट्रीटसाठी गेलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जे फादर रिट्रीट देत होते त्यांनी सिस्टरांसाठी विशेष प्रार्थना करायला सुरुवात केली. पहिला दिवस काय झालं नाही, परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा फादरांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या जीवनात ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या सर्वांना क्षमा करावी लागेल. सिस्टर सुरुवातीला तयार नव्हत्या, कारण त्यांच्या मनामध्ये हा राग प्रचंड प्रमाणामध्ये भरलेला होता. परंतु फादरांनी त्यांना सांगितलं, सिस्टर यू विल हॅव टू फॉरगिव्ह युअर सुपिरियर्स. आणि त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला की मी क्षमा करणार. आणि त्या रात्री प्रभूनं त्यांना स्पर्श केला. त्या रात्री त्यांना जाणवलं की माझ्या शरीरामध्ये काहीतरी होत आहे. त्यांचा एक पाय ऑपरेशनमुळे तोकडा झालेला होता, तो पूर्ववत व्यवस्थित होऊ लागलेला होता. त्यांच्या पायामध्ये त्यांना जाणीवा होत होत्या. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या उठल्या तेव्हा पहिल्यांदाच त्यांना घड्याळाचा अलार्म आणि त्याची टिकटिक ऐकू आली. त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना सूर्याचा प्रकाश अगदी प्रखरपणे दिसू लागला. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं की त्या चॅपलमध्ये साध्या खुर्चीवर बसलेल्या होत्या आणि त्यांच्या मानेला जो पट्टा होता आता त्याच्या पट्ट्याची त्यांना गरज भासली नाही, कारण प्रभूनं त्यांची मान ही व्यवस्थित केलेली होती. प्रिय बंधू-भगिनींनो, कित्येक वर्षे अशा प्रकारे ह्या आजारामध्ये काढलेल्या सिस्टरांना आंतरिक आरोग्याचा लाभ झाला आणि त्याद्वारे त्यांना शारीरिक आरोग्य देखील मिळालं. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू-भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये अनेक जे आजार असतात ते आंतरिक आरोग्य बिघडल्यामुळे सुद्धा असतात, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. जर आपल्या मनामध्ये आपण कुणाविषयी राग ठेवलेला असेल तर लक्षात घ्या की आपल्याला त्यांना क्षमा केल्याशिवाय आपल्याला आरोग्य मिळू शकत नाही. आता आपण आंतरिक आरोग्याची गरज कोणाला असते ते पाहूया. ह्या प्रश्नाचं उत्तर साधं आणि सोपं आहे, सर्वांना. सर्वांनाच आंतरिक आरोग्याची गरज असते. आपण कधी ना कधीतरी दुखावले गेलेलो असतो. अगदी आईच्या उदरात असताना जर आईला वाटलं असेल किंवा वडिलांना वाटलं असेल की ह्या वेळेला हे बाळ आम्हाला नको होतं, त्यावेळेला आईच्या गर्भात असतानाच आपल्या मनावरती आघात होऊ लागलेले असतात.
आणि मग जन्म झाल्यानंतर जर मुलगा हवा असेल त्या कुटुंबाला आणि मुलगी झाली असेल तर पहिल्या वेळेला आईच स्वतः नाकारते, वडील नाकारतात, नातेवाईक येतात आणि सांगतात, अरे रे रे रे, मुलगी झाली का? ही नाकारलेपणाची भावना त्या क्षणापासून आपल्या मनामध्ये राहिलेली असते. आणि मग आपण शाळेत जाऊ लागतो. घरामध्ये असताना वातावरण खूप चांगलं असतं, परंतु शाळेमध्ये पहिला दिवस आई त्या ठिकाणी आपल्याला सोडून जाते. अनोळखी माणसं, अनोळखी टीचर, आपण रडू लागतो. आणि अशा वेळेला त्या वेळेला जे आघात मनावर झालेले असतात ते देखील आपल्याला पुढे त्रासदायक ठरू शकतात. आणि त्याच वेळेला समजा शाळेमध्ये किंवा घरी कोणी आपल्याला भीती घालून दिलेली असेल तर ती भीतीसुद्धा आपल्या मनामध्ये राहते. कधीकधी खेळत असताना एखादी प्लॅस्टिकची पाल आणून कोणीतरी त्या मुलासमोर पकडल्यानंतर ती मुलगी किंवा मुलगा घाबरतो. त्या वेळेपासून त्या पालीची भीती त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनामध्ये राहू शकते. आणि म्हणून असे प्रसंग जे असतात ते आपल्या मनावरती आघात करून जात असतात. म्हणून सर्वांनाच आंतरिक आरोग्याची गरज असते. कधीकधी आपली जवळची माणसं आपला विश्वासघात करतात. माझ्या प्रियबंधू भगिनींनो, काही अतिशय दुःखद असे प्रसंग मी ऐकलेले आहेत, ज्यावेळेला आपल्या घरातील माणसांनी एखाद्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेले असतात. एखाद्या वडिलांनी मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेले असतात. अशा वेळेला जेव्हा प्रवचनामध्ये ही मुलगी ऐकते की आपला देव अतिशय प्रेमळ आहे, प्रेमळ पिता आहे, तुम्ही कल्पना करा की तिला ते पटेल का? कारण तिच्या मनावरती जे आघात झालेले असतात ते आघात सहजासहजी पुसले जात नाहीत. ह्या आधुनिक काळामध्ये आपली भावंड, भाऊ बहिणी प्रॉपर्टीसाठी विश्वासघात करत असतात. दुसऱ्या एका कारणासाठी सही पाहिजे सांगून प्रॉपर्टी हडप करणारी माणसं आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि जी लहान मुलं एकत्र वाढली एका कुटुंबामध्ये, एका कुटुंबामध्ये अगदी प्रेमाने वाढली, ती भावंड पुढे प्रॉपर्टीसाठी एकमेकांचे शत्रू बनतात. आणि इतकंच काय तर एंतेरसाठी सुद्धा येत नाहीत, अंत्यविधीसाठी सुद्धा येत नाहीत. अशी परिस्थिती येत असते. तेव्हा त्या व्यक्तीच्या मनावरती प्रचंड आघात झालेले असतात. कारण आपल्या जवळच्या माणसांवर जो मी विश्वास ठेवला होता त्या माणसानं विश्वासघात केलेला आहे. आणि हे वास्तव आज आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचे परिणाम आपल्यावरती होत असतात. आपल्याला आंतरिक आरोग्य पाहिजे हे आपण कसे समजावे? अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या मनामध्ये अद्यापही ताज्या असतात. काही जण अगदी छोट्या छोट्या गोष्टी कशा घडल्या अगदी तपशिलासहित, तारखांसहित सांगू शकतात. हे जेव्हा आपल्या बाबतीमध्ये घडतं तेव्हा समजायचं की आपल्याला आंतरिक आरोग्याची नितांत गरज आहे. दुसरा मुद्दा, जेव्हा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात आपण प्रतिक्रिया देतो. एखाद्या माणसाला आपण विचारलं की तू असा असा आहे आणि त्याने सांगितलं की हो तू तसा आहे, आणि माझी प्रतिक्रिया एकदम वाजवीपेक्षा जास्त, मी त्याच्या कानफटात लगावणार किंवा त्याच्यावरती इतका रागावणार, त्याचा इतका अपमान करणार, तो समोरचा माणूस सांगणार अरे मी काय सांगितलं तुला? म्हणजे वाजवीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये प्रतिक्रिया देणं आणि जी चुकीची प्रतिक्रिया आहे हे जेव्हा आपल्या हातून घडत असेल तेव्हा समजावं की आपल्याला आंतरिक आरोग्याची गरज आहे.
काही भगिनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की फादर, माझा नवरा इतका प्रेमळ आहे, परंतु रागावला की मग पुढची व्यक्ती कोण आहे ते बघत नाही. हातामध्ये असेल ती वस्तू माझ्या वरती फेकतो किंवा त्या दुसऱ्या माणसावरती फेकत असतो. पण इतर वेळेला खूप चांगला असतो. त्या पुरुषाला, त्या पतीला आंतरिक आरोग्याची गरज आहे. तिसरा मुद्दा, नकारात्मक व त्रासदायक परिस्थितीला पुन्हा पुन्हा सामोरे जाणं आणि त्या कशा हँडल करणं हे न समजणं. आपल्या जीवनामध्ये नकारात्मक परिस्थिती येणार, परंतु त्याला आपण कसे सामोरे जातो हे आपण पाहायला हवं. उदाहरण देतो की समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि एखाद्याने आपल्या थोबाडीत मारली, तर एक प्रतिक्रिया अशी असू शकते की मी त्याला आणखीन 3-4 थोबाडीत मारणार. ही झाली एक प्रतिक्रिया. पण दुसरी प्रतिक्रिया, त्याचा हात दुसऱ्यांदा जर जेव्हा तो मला मारायला लागतो तेव्हा मी पकडणार आणि त्याला सांगणार, बाबा काय झालं, माझं काय चुकलं का? मग चुकलं असेल तर सांग, मी तुला सॉरी सांगतो, परंतु चुकलं नसेल तर तू मला का मारतोस? अशी प्रतिक्रिया आपण जर देऊ शकलो नाही तर समजावं की आपल्याला आंतरिक आरोग्याची गरज नितांतपणे आहे. कारण लोक काय करतात ह्याच्यावरती आपला ताबा नसतो, परंतु त्याला आपण कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यावी हे सर्वस्वी आपल्या हातामध्ये असते. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रियबंधूंनो, आंतरिक आरोग्याची प्रतिक्रिया आपण कशी करावी, कशी सुरू करावी हे आपण पाहूया. पहिला मुद्दा, येशूला आपल्या जीवनातील सर्व खोल्यांमध्ये प्रवेश देणं. आपण जो पहिला नोवेना आपण कदाचित पाहिला असेल, त्यामध्ये जे निरूपण करण्यात आलं, सौ हेलन डिसिल्वा ह्यांनी हे निरूपण केलं होतं. मला सांगायला आनंद होतो की ती माझी सख्खी बहीण आहे, आम्ही एकत्र वाढलो. तिनं आपल्या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे की वैयक्तिक प्रार्थना करत असताना येशूचा अनुभव तिनं घेतलेला आहे आणि येशूला जिने आमंत्रण दिलं आणि जीवनामध्ये ज्या अनेक खोल्या होत्या त्यापैकी एका खोलीमध्ये तिने प्रवेश करू दिला नाही. तिने येशूला सांगितलं की नको प्रभू, त्यामध्ये प्रवेश करू नको, त्यामध्ये अंधार आहे. येशू म्हणाला, मी प्रकाश आहे. त्यामध्ये दुःख आहेत, क्लेशदायक आठवणी आहेत. प्रभू सांगतो, मी तुझा आरोग्यदाता आहे. प्रियबंधूंनो, आपल्या जीवनामध्ये आपण येशूला प्रवेश देणं हे आंतरिक प्रक्रिया सुरू करण्याची पहिली पायरी आहे. सर्व खोल्या सताडपणे उघड्या करून देणं, एकही खोली बंद न ठेवता, प्रभू माझ्या जीवनामध्ये तू प्रवेश कर, माझ्या जीवनामध्ये तू ये, मी असा वागतो. ही दुसरी प्रतिक्रिया आहे, दुसरी पायरी आहे. हे प्रभू, माझा रागीट स्वभाव आहे, घरात कोणी काही केलं तरी मी इतका रागावतो, माझी इतकी प्रतिक्रिया वाईट असते की मला त्याच्यावरती ताबा मिळू शकत नाही, मी मिळवू शकत नाही. व्यसनं आहेत. हे प्रभू, ही व्यसनं मला बंदिस्त करून ठेवत आहेत. दारूचं व्यसन, सेक्सचं व्यसन, ड्रग्सचं व्यसन, आता तर मोबाईलचं व्यसन. लक्षात घ्या, आपल्याला किती व्यसनं जडू शकतात, परंतु ह्यावर जर आपण वेळीच ताबा मिळवला नाही आणि प्रभूला ह्या व्यसनांवर, ह्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये त्याला प्रवेश दिला नाही तर प्रभू काहीच करू शकत नाही. कारण प्रभूनं प्रत्येकाला निवड करण्याची क्षमता दिलेली आहे. आपल्या स्वातंत्र्यावरती तो कधीच घालत नाही. ही झाली दुसरी पायरी. तिसरी पायरी आहे, आंतरिक आरोग्यासाठीच्या रिट्रीट असतात त्यामध्ये सहभागी होणं. पोट्टा, टाबोर किंवा दुसरे रिट्रीट सेंटर आहेत, त्या ठिकाणी सध्या लॉकडाऊन आहे, परंतु एरवी
अगदी टप्प्याटप्प्यानं वेळोवेळी आंतरिक आरोग्याच्या इनर हिलिंगच्या रिट्रीट्स असतात, त्यामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो. चौथी पायरी, दररोजच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये येशूला आपले दोष सांगणं. प्रभू, हा माझा कमकुवतपणा आहे, हा मी तुझ्याकडे आणत आहे, मला सहाय्य कर, मला ह्याच्यातून मुक्त कर. हे आपण दररोज करू शकतो. पाचवी पायरी, सकाळी उठल्यावर पूर्ण दिवस प्रभूला अर्पण करणं. गुडघे टेकून, प्रभू, रात्रभर तू माझं रक्षण केलं, आजचा दिवस मी तुला अर्पण करत आहे. मला जे काय बोलायचं आहे, ज्या काय माझ्या भावना असतील, ज्या काय माझ्या प्रतिक्रिया असतील, ह्या तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ असू देत. प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपण जर प्रभूला आपलं जीवन समर्पित केलं, आपल्या जीवनामध्ये त्याला प्रवेश दिला, तर आपल्यामध्ये जे नकारात्मक आहे, जे काही क्लेशदायक आहे, ज्या क्लेशदायक आठवणी आहेत, त्या प्रभू त्याच्या कृपेनं, त्याच्या पवित्र रक्तानं धुवून आपल्याला स्वच्छ करू शकतो. आणि हे जेव्हा घडेल, तेव्हा जे विपुल प्रमाणात जीवन देण्यासाठी येशू ह्या जगामध्ये आलेला होता, त्याचा अनुभव आपल्याला येऊ लागेल आणि प्रभू आणि आपण एकत्र असं पूर्ण जीवन जगू शकू. हेच तर पावित्र्य आहे. व्हॉट इज होलीनेस? लिव्हिंग अ फुल लाईफ विथ जीसस. तो जे काय सांगेल ते करणं, हेच पावित्र्याचं जीवन आहे. हे आपण गाठल्यानंतर, हा टप्पा आपण गाठल्यानंतर आपण सांगू शकतो की मला आंतरिक आरोग्य प्राप्त झालेलं आहे. पण ही प्रक्रिया आयुष्यभर चालू शकते. ही सहजासहजी ह्या जीवनामध्ये आपण जिवंत असेपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही किंवा तो टप्पा आपण गाठू शकत नाही. परंतु आपण दररोज पूर्णत्वाच्या दिशेनं मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी प्रभू, मला तू आंतरिक आरोग्य दे, हे त्याला सांगणं आणि माझे दोष त्याच्यासमोर पूर्णपणे उघडे करणं, आपलं जीवन त्याला समर्पित करणं, हे जर आपण करू शकलो तर आपल्याला तो नक्कीच मदत करण्यास तयार आहे. आपल्याला पूर्ण जीवन देण्यासाठी तो आला होता आणि आपल्याला पूर्ण जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. पेंटिकॉस्ट सोहळा लवकरच आपण साजरा करणार आहोत. त्यावेळेला आपल्याला प्रभूनं सर्वांना आंतरिक आरोग्य द्यावं, म्हणून आपण आता जेव्हा हिलिंगची प्रार्थना होईल, त्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आणि फादर जेव्हा आपल्यासाठी हिलिंगची प्रार्थना करतील, तेव्हा आपल्याला सर्वांना आंतरिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य लाभावं, म्हणून आपण आता प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया. आभारी फादर रॉबिन, आपल्या निरूपणाने आंतरिक आरोग्य केवळ ख्रिस्ती व्यक्तींसाठीच नव्हे, तर प्रत्येक माणसासाठी किती महत्त्वाचे आहे व ते केवळ येशूच देऊ शकतो, हे आपण उदाहरणासहित समजावून दिल्याबद्दल धन्यवाद. परमेश्वर आपणाबरोबर आहे व तो आपणास आंतरिक आरोग्य कसे देतो, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या सिल्विना परेरा आत्ता आपणासमोर आपली साक्ष सादर करतील. सिल्विना ह्या नानभाट वसई प्रार्थना संघाच्या सक्रिय सभासद असून त्या एक शिक्षिका आहेत. यिर्मया अध्याय 33 वचन 6 मध्ये परमेश्वर म्हणतोय, पहा, मी या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांस बरे करीन आणि शांती व सत्य यांचे वैपुल्य त्यांच्या ठाई प्रकट करीन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचदा आपण परमेश्वराकडे आरोग्य मागत असतो. प्रभू, मला बरं कर, मला ह्या आजारातून बरं कर, तसं कर. आपण बऱ्याच वेळेला बऱ्याचशा मागण्या प्रभूजवळ करत असतो. परंतु शारीरिक आरोग्य इतकंच आत्मिक आरोग्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आंतरिक आरोग्य देखील
खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण प्रार्थना करतो, आपण सर्व काही करत असतो, तरी देखील आपल्या जीवनात तो राग, रुसवा, भांडण, तंटे आणि जीवनात अशांतता, गोंधळ ह्या सर्व गोष्टी असतात. आणि ह्याला कारण काय? तर ह्याला कारण एकच की आपलं आंतरिक आरोग्य, आपल्याला ते आंतरिक आरोग्य मिळालेलं नसते. आतमध्ये कुठेतरी एक बोज घेऊन, एक कुठेतरी ओझं घेऊन आपण फिरत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे, आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यावर देखील आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे त्याचा परिणाम होत असतो. आणि ज्या वेळेला आपल्या भूतकाळात अशा काही गोष्टी घडलेल्या असतात, भूतकाळात अशा काही जखमा आपल्या हृदयावर झालेल्या असतात, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. परंतु आपला परमेश्वर काल, आज आणि युगानेक जिवंत आहे. परमेश्वर सर्व ज्ञानी आणि सर्व व्यापी आहे. यिर्मया अध्याय 30 वचन 17 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराच्या ह्याच आंतरिक आरोग्याचा अनुभव मी 2005 मध्ये घेतला. माझं जीवन व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं काही व्यवस्थित होतं. 10वी झाल्यानंतर मी कॉलेज शिक्षण घेत होती, आनंदाने जीवन जगत होती, जीवनात शांती होती, सर्व काही होतं. तरी देखील आंतरिकदृष्ट्या आंतरिक आरोग्य काय असते मला ह्याविषयी काहीच माहीत नव्हतं. आणि आपल्याला नीतिसूत्रे अध्याय 4 वचन 23 मध्ये सांगितलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कम्युनिटी ऑफ द गुड शेफर्डद्वारे आयोजित केलेल्या वीकेंडमध्ये मी सहभागी झाली आणि वेगवेगळे टॉक्स होत होते. आणि एके दिवशी ब्रदर रोमिओद्वारे आंतरिक आरोग्यासाठी प्रार्थना घेण्यात आली. प्रार्थनेत सहभागी झालेली होती आणि ज्यावेळी प्रार्थना सुरू झाली आणि भूतकाळातील काही गोष्टींचा उलगडा करण्यास सुरुवात झाली, त्यावेळेला पवित्र आत्म्याने माझ्या जीवनात ज्या जखमा होत्या तिथे मला स्पर्श करून बरं केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. माझ्या जीवनात, शालेय जीवनात माझा स्वभाव खूप चिडचिडा होता. मला छोट्या छोट्या गोष्टीवरून राग यायचा, चिडचिड व्हायची. माझ्या फ्रेंड्सला जरी कोणी काही बोललं तरी देखील माझी चिडचिड व्हायची, असा माझा स्वभाव होता. आणि त्याचाच फायदा काही माझ्या फ्रेंड्सनी घेतला आणि त्यामुळे शाळेतली काही मुलं मला चिडवायची, मी काहीच बोलायची नाहीत, परंतु त्याचा नकारात्मक परिणाम माझ्या जीवनावर घडून आला. त्यामुळे मी कुठेतरी शांत झाली, ह्या गोष्टी मी कोणाशी मोकळेपणाने बोलली नाहीत. माझ्यात कुठेतरी एक न्यूनगंड निर्माण झाला की खरंच मी अशी आहे का. त्यामुळे माझ्यात लाज निर्माण झाली, कुणासमोर जाऊन बोलण्या इतकी हिंमत माझ्यात नव्हती, भीती होती हृदयात. आणि मी प्रार्थना सभा जॉईन केली, प्रार्थनेला जायची, परंतु पुढे जाऊन बोलायची किंवा जागेवर उभे राहून परमेश्वराला गौरव देण्या इतकी देखील हिंमत माझ्यात नव्हती. परंतु ज्यावेळी ती इनर हिलिंग झाली त्यावेळेला परमेश्वराने माझ्या जखमा भऱ्या केल्या, माझ्यात असलेला तो न्यूनगंड काढून टाकला. आणि त्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी का रडते मला कळत नव्हतं. माझ्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनात बदल होण्यास सुरुवात झाली. सर्वात प्रथम जो बदल माझ्या जीवनात घडला तो म्हणजे माझ्यातली भीती निघून गेली आणि परमेश्वराचा धैर्याचा आणि सामर्थ्याचा आत्मा मला प्राप्त झाला. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज मी कितीही लोकांसमोर जाऊन बोलू शकते, माझ्यात भीती नाही, माझ्यात धैर्य आहे. हे धैर्य पवित्र आत्म्याने मला दिलं. परमेश्वराकडून हा धैर्याचा आत्मा मला प्राप्त झाला. माझ्यात असलेली लाज निघून गेली, माझ्यात असलेली न्यूनगंड निघून गेले. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने विचार करण्यास मी शिकली. आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगण्यासाठी शिकली. परमेश्वराचा आनंद, परमेश्वराची शांती माझ्या जीवनात आली. माझ्या जीवनात अजून एक परिस्थिती अशी होती की जेवणामध्ये काही ह्या गोष्टी, हे मला जेवण नको, ते नको, अशा पद्धतीचं माझं जीवन होतं. परंतु त्यानंतर माझ्या जीवनात बदल घडले. मी अशी काही लोक बघितली मिशन भागात की ज्यांना खाण्यासाठी मिळत नाही. मग प्रभू, तू तर मला सर्व काही दिलेलं आहेस, मग मी कुरकुर का करावी. त्यानंतर मी माझ्या जीवनात निर्णय घेतला, तो आजपर्यंत जेवणात जे काही असेल ते मी आनंदाने खाते, कोणत्याही प्रकारची कुरकुर करत नाही. हा बदल त्या आंतरिक आरोग्याद्वारे माझ्यात झाला.
फिलिपिकरास पत्र अध्याय 4 वचन 13 मध्ये सांगितलेलं आहे की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व काही करावयास मी समर्थ आहे. जीवनामध्ये ज्यावेळी चॅलेंजेस येतात, कठीण परिस्थिती येते, पुढे काय करावं सुचत नाही, पण प्रभू तू आहे, बस झालं, दुसरं काय हवंय. हा बदल माझ्यात प्रत्येक परिस्थितीत प्रभूकडे बघून जीवन जगण्यासाठी मी शिकली. 2010 मध्ये मला नोकरी मिळाली. नोकरी तितकीशी चांगली नव्हती, परंतु मी कुरकुर केली नाही, मी समाधानी होती, कारण माझा परमेश्वर माझ्या जोडीला आहे आणि त्याद्वारे, त्या नोकरीद्वारे मी प्रभूचं कार्य करत होती. मिशन भागामध्ये जाऊन प्रभूचं सुवार्थ सांगण्याची संधी मला मिळत होती. माझ्या जीवनात आनंद होता, शांती होती, समाधान होतं. आणि ही शांती, हे समाधान फक्त आणि फक्त त्या आंतरिक आरोग्याद्वारे माझ्या जीवनात आलं. तो बदल त्या आंतरिक आरोग्याद्वारे माझ्या जीवनात आलं. परमेश्वर यहेजकेलमध्ये सांगत आहे, यहेजकेल अध्याय 36 वचन 27 मध्ये की मी तुम्हास नवे हृदय देईन व तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन आणि तुम्हास मांसमय हृदय देईन. परमेश्वराने ते मांसमय हृदय मला दिलं. मला दुसऱ्यांविषयी प्रार्थना करण्याची कळकळ त्याने माझ्यात निर्माण केली. आत्म्याद्वारे दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करण्यासाठी तो कळवळा त्याने माझ्या हृदयात निर्माण केला. मला एक नवीन हृदय दिलं, ज्या हृदयामध्ये आनंद आहे, ज्या हृदयामध्ये शांती आहे, ज्या हृदयामध्ये समाधान आहे आणि ज्या हृदयामध्ये प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. माझ्या प्रिय बंधू भगिनीनं, अगदीच 2 दिवसा अगोदरचंच उदाहरण घ्या. गेले 2-3 दिवस झाले माझं छोटं बाळ 1.5 वर्षाचं आहे. रात्री झोपेत उठते आणि रडते. 1-2 दिवस मी खूप इरिटेट होती की प्रभू काय करू मी, मला समजत नाही. त्यामुळे मला देखील झोप मिळत नाही आणि सगळा गोंधळ. परंतु काल ज्यावेळी मी प्रार्थनेत बसली, प्रभूला सांगितलं की प्रभू मला तुझं शांती हवी आहे, तुझ्या शांतीने आज मला भर. आणि कालच्या रात्री झोपेमध्ये उठून ती परत तशीच रडायला लागली. मी तिला कडेवर घेतलं आणि प्रभूची गौरव स्तुती करत मी फिरत होती. संपूर्ण रात्रभर, रात्रीत बऱ्याच वेळा ती उठली आणि मी तिला घेऊन प्रभूची गौरव स्तुती करत होती. परंतु त्यामुळे मी प्रभूच्या अधिक जवळ आले. प्रेज द लॉर्ड. Praise मी the प्रभूला सांगितलं, प्रभू या परिस्थितीबद्दल मी तुझे आभार मानते, कारण त्याद्वारे मी तुझ्यासोबत वेळ घालवू शकली. त्यामुळे तुझी शांती माझ्या हृदयात आहे. त्यामुळे तुझं प्रेम अगदी जवळून मी आणि माझं बाळ अनुभवत आहोत. जीवनात कोणतीही परिस्थिती आली आज, तरी देखील प्रभूकडे नजर लावून आनंदाने, शांतीने जीवन जगण्यास प्रभू मला कृपा देत आहे. हा बदल त्या आंतरिक आरोग्याद्वारे माझ्यात घडला. फक्त एकच दिवस नाही, प्रत्येक दिवशी हे आंतरिक आरोग्य परमेश्वर आपल्याला देत असतो. फक्त त्यासाठी आपण त्याला शरण गेलं पाहिजे, आपलं हृदय त्याला समर्पित केलं पाहिजे आणि तो जे आपल्या जीवनात बदल करत आहे ते बदल स्वीकारण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आपलं हृदय ज्यावेळी आपण समर्पित करतो, प्रभूच्या हातात देतो, त्यावेळी परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतो. तो आपल्याला त्याची वाणी ऐकवतो आणि त्या वाणीप्रमाणे चालण्यासाठी तो आपल्याला शक्ती देत असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज हाच अनुभव तुमच्या जीवनात तुम्ही घेणार आहात. तेच आंतरिक आरोग्य आज आपल्याला मिळणार आहे. आज वचन सांगते की त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. आज आपण जगातल्या काहीच गोष्टी प्रभूकडे मागणार नाही आहोत. प्रभूला सांगूया की माझं हृदय बरं कर, माझ्या हृदयावर असलेल्या तो राग, त्या जखमा, ते सर्व घाय आज तू बरे कर आणि मला शुद्ध कर. मला तुझ्याजवळ अधिक आण. ज्या गोष्टी मला तुझ्यापासून दूर नेतात त्या दूर कर आणि माझ्या हृदयात तुझी शांती, तुझं प्रेम आणि तुझा आनंद दे. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूचा गौरव असो आता आणि आता आणि सदा सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. थँक्यू जीसस. Thank you, Jesus. आभारी सिल्विना, आपल्या साक्षीबद्दल आपणास व देवास धन्यवाद. आता आपण पेंटिकॉटची नवीन प्रार्थना घेणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी गुडघे टेकावे. पवित्र आत्म्यासाठी नोवेना प्रार्थना. हे माझ्या परमेश्वरा, पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो. आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो. हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू गरिबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वन करता आहेस. आमचा तारणारा येशू ख्रिस्त
ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत. तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेंटेकॉस्टच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस. हे पवित्र आत्म्या, त्याच दयेने व दानशूरतेने त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर. आमच्या अंतकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर. आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्हासित कर. हे पवित्र आत्म्या, आमचे अंतकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर. विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक. आम्हाला येशूच्या प्रेमाने भर. परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे म्हणून पवित्र आशा आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे. नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आत्ता आणि सदा सर्वदा. आमीन. आपणास सर्वांगीण आरोग्य देणारा हा प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याचे मूर्तिमंत स्वरूप भाकरीच्या रूपाने तो आपल्यामध्ये हजर राहून त्याच्या उपस्थितीत आल्यावर व त्याच्याकडे कळकळीने प्रार्थना केल्यावर तो आपणास आरोग्य देत असतो. आता आपणासाठी फादर ॲशली बंगा, नानभाट, वसई धर्मग्रामाचे सहाय्यक धर्मगुरू व प्रार्थना संघाचे आध्यात्मिक सल्लागार प्रार्थना करून साक्रामेंताचा आशीर्वाद देतील. या आशीर्वादानंतर शेवटच्या गायनाने ह्या नोवेना प्रार्थनेची सांगता होईल. हे प्रभू, तुझ्या नावामध्ये शांती आहे.
हे येशू ख्रिस्ता, तुझ्या नावामध्ये जीवन आहे, Yes, Lord. तुझ्या नावामध्ये प्रेम आहे. Oh, येशू राजा. प्रभू, आम्ही पुनरुत्थान काळामध्ये आहोत. तू मृत्यूमधून जिवंत होऊन आम्हाला आशा दिलेली आहेस. प्रभू, या तुझ्या आशेने आमचं जीवन भरून काढ. प्रभू, आशेची पहाट आमच्या अंतःकरणामध्ये उगवू दे. हे प्रभू येशू, या काळामध्ये तू आम्हाला शिकवत आहेस. संकट आली चालतील, दुःख आली चालतील, अडचणी आल्या चालतील, पण निराशा मात्र येऊ नये. हे प्रभू परमेश्वरा, प्रत्येक माणसाने आशा धरून ठेवावी, Yes, Lord. आशेचं जीवन जगावं, येशू राजा. कधी निराश होऊ नये. प्रभू परमेश्वरा, Jesus, Lord. म्हणून तू सहाय्य कर, आमच्या बरोबर राहा. प्रभू, ह्या काळामध्ये तू आम्हाला सांगत आहेस, Jesus, Lord. शिष्यांना भेटून तू प्रत्येक वेळोवेळी सांगत आहेस, तुम्हास शांती असो, Yes, Lord. तुम्हास शांती असो. प्रभू, या शांतीची आम्हाला नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. प्रभू, आम्हाला शांती दे. तुझ्या शांतीने आम्हाला स्पर्श कर. प्रभू, तुझ्या शांतीचा आम्हाला अनुभव दे. प्रभू परमेश्वरा, Jesus. प्रभू, अनेक विचाराने आमची मनं गोंधळलेली आहेत. Jesus, Lord. आमच्यामध्ये शांती नाही, Jesus. आमच्यामध्ये अशांती आहे. Yes, Lord. आमची मनं अंतःकरणं गडबडलेली आहेत. या काळामध्ये प्रभू परमेश्वर, Oh, येशू राजा. आम्हाला शांती दे. प्रभू, आम्हाला शांती दे. Jesus. प्रभू, या काळामध्ये तू शिष्यांना पुन्हा पुन्हा सांगत आहेस, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. Yes, Lord. भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. Thank you, Jesus. आणि संपूर्ण बायबलमध्ये 365 वेळा तू आम्हाला सांगितलेलं आहेस, भिवू नका. प्रभू परमेश्वरा, अनेक माणसं फक्त भीतीने या काळामध्ये मरत आहेत. प्रभू, आमच्यामधली सर्व भीती नष्ट कर. प्रभू, काही जणांना मरणाची भीती आहे, काही जणांना आजाराची भीती आहे, काही जणांना इंजेक्शनची भीती आहे, काही जणांना ऑक्सिजन कमी होण्याची भीती आहे. प्रभू परमेश्वरा, संपूर्ण भीती नष्ट कर, चिंता नष्ट कर. प्रभू, आम्हाला निर्भीड कर, आमच्यामध्ये वस्ती कर. जिस नाम में है जिंदगी, आम्हाला शांती दे. वो तुझ्या नाम नावात शांती आहे. है यीशु मसीह. जिस आम्हाला शांती दे नाम प्रभू. में आम्हाला शांती दे. है बंदगी, आम्हाला वो शांती दे. नाम है तुझ्या नावात जीवन आहे. यीशु मसीह. आम्हाला यीशु नाम, यीशु नाम, शांती दे प्रभू. यीशु नाम, शांती दे प्रभू. यीशु नाम, शांती. यीशु नाम, यीशु नाम की जय. परमेश्वर, आमचा मेंढपाळ आहेस. यीशु नाम, हो परमेश्वर, तुमचा मेंढपाळ आहेस. यीशु नाम, यीशु नाम, यीशु परमेश्वर, नाम तुमचा मेंढपाळ आहेस. की जय. प्रभू परमेश्वर, आमचा मेंढपाळ हो, आमच्या जवळ राहा, आमचं संरक्षण कर. प्रत्येक क्षणाला आमचं संरक्षण कर. प्रभू, आमचं संपूर्ण जीवन, ही वेळ, सर्व दिवस आम्ही तुला समर्पित करतो. प्रभू, आमचं संरक्षण कर. प्रभू, आम्ही या दिवसामध्ये आमच्या संरक्षणासाठी लस घेत आहोत, पण आम्हाला जाणीव आहे की आमची सगळ्यात इफेक्टिव्ह लस तूच आहेस. प्रभू परमेश्वर, प्रभू, लस म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या शरीराच्या कणाकणामध्ये तू ये आणि आम्हाला बरं कर. Oh, येशू. प्रभू, आम्हाला हील कर. Yes, Lord. तुझ्या हिलिंगचा अनुभव आम्हाला दे. Oh, Rabba. प्रभू परमेश्वरा, या काळामध्ये आम्हाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. प्रभू, आम्हाला जाणीव आहे तू आमचा ऑक्सिजन आहेस. तू आमच्या शरीरामध्ये असलास की आम्हाला कसलेही ऑक्सिजनची आवश्यकता नाही. प्रभू परमेश्वरा, ऑक्सिजन म्हणून आमच्या कणाकणामध्ये तू घे, आमच्या जवळ राहा. प्रभू परमेश्वरा, ह्या काळामध्ये आम्हाला इम्युनिटीची आवश्यकता आहे. शरीर वर्धक औषधांची आवश्यकता आहे. प्रभू परमेश्वरा, तू सगळ्यात मोठी आमची इम्युनिटी हो.
आम्हाला शक्ती दे, आम्हाला सामर्थ्य दे, आम्हाला धैर्य दे, आम्हाला ताकद दे प्रभू परमेश्वरा. प्रभू तुझ्या शरीर आणि रक्ताने आम्हाला तू स्पर्श कर. प्रभू तुझा पवित्र आत्मा आमच्यावरती पाठव. धैर्याचा, सामर्थ्याचा पवित्र आत्मा, विशेष करून आरोग्यदायी पवित्र आत्मा आम्हाला पाठव प्रभू परमेश्वरा. प्रत्येक अवयव तुझ्या आरोग्यदायी पवित्र आत्म्याने स्पर्श कर प्रभू. आमची फुफ्फुस असतील, आमचं अंतःकरण असेल, आमचे विचार असतील, आमचं संपूर्ण शरीर प्रभू तुझ्या आरोग्यदायी पवित्र आत्म्याने स्पर्श कर. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू हे नाम, प्रभू तुझ्या येशू नावामध्ये नाम. शांती आहे. प्रभू तुझ्या नावामध्ये जीवन आहे. येशू नाम, प्रभू तुझ्या येशू नावामध्ये नाम, प्रेम आहे. येशू नाम, तुझ्या नावाचा आम्ही येशू आसरा नाम, घेत आहोत. येशू नाम, तुझ्या बरोबर येशू राहा. नाम. प्रभू आम्हाला शांती दे. हे प्रभू सर्व डॉक्टर्स, नर्सेस जे उपचार करत आहेत त्या सर्वावरती तुझा विशेष आशीर्वाद येऊ दे प्रभू. त्यांच्या बुद्धीला सामर्थ्य दे. त्यांना अधिकाधिक चांगली लस सापडावी, चांगले उपचार सापडावेत म्हणून तू त्यांना तुझी कृपा दे प्रभू. सर्व सायंटिस्ट जे तांत्रिक ह्याच्यावरती लस शोधत आहेत प्रभू, त्यांना देखील तुझा आशीर्वाद दे प्रभू. या काळामध्ये विशेष करून आम्हाला सकारार्थी विचार दे प्रभू. कुठल्याही नकारार्थी विचारांचा आम्हाला स्पर्श देखील होऊ देऊ नकोस. ज्या सर्व नकारार्थी आज बातम्या येत आहेत, न्यूज येत आहेत, त्यापासून आम्ही दूर राहावं. फक्त सकारार्थी विचाराने आमचं मन, आमचं अंतःकरण आम्ही भरावं प्रभू. म्हणून आम्हाला तुझं विल पॉवर दे, आम्हाला शक्तीचे विचार दे प्रभू. आम्हाला आत्मशक्ती दे, आम्हाला मनोधैर्य दे प्रभू परमेश्वरा. या काळामध्ये तू सांगत आहेस की तू द्राक्षवेल आहेस आणि आम्ही तुझ्या फांद्या आहोत प्रभू. या फांद्या म्हणून आम्ही तुझ्यामध्ये राहावं, तुझ्यामध्ये एकरूप व्हावं म्हणून आम्हाला सामर्थ्य दे प्रभू. आमच्या जवळ राहा, आमचा मेंढपाळ हो प्रभू. आम्हाला तुझी अत्यंत आवश्यकता आहे प्रभू. आम्हाला धैर्य दे, आम्हाला सामर्थ्य दे, आम्हाला शक्ती दे प्रभू. आम्ही तुझी दयेची याचना करत आहोत, तुझ्या कृपेची याचना करत आहोत. तुझ्या जवळ आम्ही आलेलो आहोत. आम्हाला तूच फक्त आसरा आहेस प्रभू परमेश्वरा. शांती दे, शांती दे. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू प्रभू. तुझ्या नावामध्ये जीवन आहे प्रभू. तुझ्या नावामध्ये जीवन आहे प्रभू. तुझ्या नावामध्ये शांती आहे प्रभू. तुझ्या नावामध्ये जीवन आहे प्रभू. तुझ्या नावामध्ये जीवन आहे प्रभू. तुझ्या नावामध्ये जीवन आहे प्रभू. तुझ्या नावामध्ये शांती आहे. Jesus. येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया.
येशूने आम्हा आनंदी राहो, येशूने आम्हा आनंदी राहो, येशूने आम्हा आनंदी राहो, येशूने आम्हा आनंदी राहो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ त्याची ही महिमा सांगू एक आहे येशू राजा हो. हालेलुया आमेन हालेलुया.